मस्तपैकी आपली अशी घरच्या नारळाची नारळ वडी तयार आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि हे बघा किती छान झालेली आहे. तर चला रेसिपी बघूया. शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण नारळाची वडी करणार आहे. त्यासाठी 5 वाट्या मी नारळाचा किस घेतलेला आहे. त्यासाठी लागणार आहे 4 वाटे साखर, 1 वाटी दूध, थोडंसं तूप आणि जायफळ आणि विलायची पूड. तर मस्तपैकी इथं बघा मी नारळ खिसून घेतला आहे. पण मी त्याच्यावरची जी हे असतं ते काढून घेतलेलं नाही, कारण की माझा नारळ ही घरचा असल्यामुळे थोडंसं कवळं येतं आणि त्याला जास्त असं वरती काळपट नाही. जर तुम्हाला काढून घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता. आणि साखर जर तुम्हाला वाटत असेल 4 वाटी जास्त होती तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी टाकू शकता. तर आमच्यात जास्त गोड लागतं त्यामुळे मी 4 वाटी घेतलेलं आहे. आणि दूध आणि आपले जायफळ आणि विलायची. जायफळ टाकल्यानंतर इतकी भारी लागते आपली वडी. तर चला बघूया. तर इथं घेतली कढई. कढईमध्ये टाकलं तूप मस्तपैकी आणि तूप आपण थोडंसं टाकलं कारण की खाली आपलं ती किस चिटकून आहे. तर आता सगळा नारळाचा किस मी ह्याच्यात टाकून घेतला. आणि बघा माझी कढई ना छोटीच पडली आणि त्याच्यातून आता इतकं जर हलवताना सांडते की बस. जर तुम्ही जरा थोडीशी मोठी घ्या आणि इथं मस्तपैकी हलवून घेते. आणि घरचा नारळ असल्यावर मग बघा करायची खुशी वेगळीच असते. तर हे आमच्या घरचं नारळ आहे. आणि इथं मस्तपैकी असं कढई टम्म भरली. तर मस्तपैकी इथं आता आपण ह्याच्यातलं जी थोडंसं ओलसरपणा आहे ना ते आपण कमी करून घेऊया. तर एक 4-5 मिनटं मी चांगलं भाजून घेते. तर एक 4-5 मिनटं झाले. आता टाकूया सगळी साखर. तर इथं आपण टाकली सगळी साखर आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. तर आता आपल्याला इकडं तिकडं कुठं फिरायचं नाही, फक्त ह्याला हलवत राहायचं. नाहीतर खाली थोडासा गॅस मोठा झाला की लगेच खाली चिटकते. तर मस्तपैकी अशी बारीक आणि मोठ्या गॅसवरती आपण साखर सगळी विरघळून घ्यायची. तर इथं माझ्याकडे छोटी पडली तर तुम्ही बघा गॅसवरती सगळं सांडलं. आणि 5-6 नारळाचं एकदम मी केलं त्यामुळं हे असं झालं. तर चला चांगलं मस्तपैकी साखर ह्याच्यात आधी आपण हलवून फिरवून मस्तपैकी विरघळून घेऊया. तर बघा इथं 5 मिनटानंतर आपल्या ह्याला किती पाणी सुटलेलं आहे. आपली सगळी साखर विरघळलेली आहे. पण इतकं असं बघून शिनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण मस्तपैकी ह्याला 15 मिनटं चांगलं हलवत राहायचं. इकडं तिकडं कुठं न जाता फक्त आपण गॅसपाशी उभा राहायचा आणि हलवत राहायचं. तर चला ही चांगलं घट्ट होईपर्यंत आपण आता ह्याला एक गोळा होस्तोर असं चांगलं एका ठिकाणी गोळा होस्तोर आपण ह्याला हलवत राहायचं. तर गॅस कमी करून हलवायचं, नाहीतर जास्त मोठा केला की लगेच खाली चिटकतं. तर चला 15 मिनटं मी चांगले ह्याला हलवून घेते. तर एक 10 मिनटानंतर बघा कसं थोडंसं आपलं घट्ट झालेलं आहे. आणि आत्ता अजून ह्याला 5 मिनटं आपण हलवायचे. तर हे बघा 5 मिनटानंतर हे आपलं मस्तपैकी झालं. मी टाकली जायफळ आणि विलायची पूड आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ. तर जायफळचा इतका जर भारी स्वाद लागतो, तुम्ही एकदा नक्की टाकून बघा. इतकी छान आपली वडी लागती. आणि मस्तपैकी आता घट्ट झालेला आहे. आणि आता आपण ह्याला मस्तपैकी थोडं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि बस आता आपली तयार झाली आपली नारळ वडी. तर एक ताट घेतला आणि त्याला लावलं तूप आणि सगळं सारण त्यात टाकून घेतलं. मस्तपैकी घटसर झाले आणि इथं फिरवून घेतलं. पण मला असं वाटायला लागले की माझी नारळवडी खूप जाड होती. तरी पण मी ह्याच्यात पसरवलेलं आहे. आणि बघूया. तर इथं बघा मी चौकोनी आकार दिला, पण नारळची ती जाडी आहे वडीची ती खूप जाड झाली. तर मी इथं पसरवून घेतलं आहे, पण मी ही दुसऱ्या ह्याच्यावरती मोठ्या ताटावर काढून घेणार आहे, जेणेकरून आपली लवकर थंड होईल. आणि तुम्ही बघू शकता किती जाड झाली ही. तर मी दुसऱ्या ह्याच्यावर काढून घेते. तर बघा मी ही दुसऱ्या अशा मोठ्या भाकरी करायच्या ताटावरती काढून घेतली आणि कटही करून घेतली, कारण की माझा मोबाईल झाला गरम, नंतर व्हिडिओ काढताच येईना. तर ही बघा आता आपण तुम्हाला एक उचलून धावते. अजून थोडीशी गरम आहे. तर बघा ही कशी निघली आपली. थोडीशी गरम असल्यामुळं ती साईडला थोडं चिटकून निघलं. तर थोडं गार झाल्यानंतर मी तुम्हाला धावते. तर संपूर्ण गार झाल्यानंतर बघा ही आपली वडी आहे तयार. तर अशी मस्तपैकी घरच्या नारळाची वडी खायला ना किती भारी वाटतं. आणि थोडंसं काळपट कलर आलेला आहे, कारण की मी त्याच्यावरचं जी ते होतं ते मी काढलेलं नाही. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. तर चला आता मस्तपैकी आपण छान आपशी सजवूया. तर हे बघा किती मस्त दिसते आणि एकदम छान गार झाल्यानंतर एकदम दावले मी. तर अशाच मस्तपैकी वड्या करा, खावा.
स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी घेत राहा. तर मला कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्यात ती. तर चला तोपर्यंत बाय बाय.